नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी. भाजप सारखे भेकड हिंदुत्ववादी देशात नाहीत. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा. आता भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे. महाराष्ट्रात मोदींच्या वाऱ्या वाढल्या आहेत. महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवेल, ठाकरेंचा मोदींवर निशाणा. तर मतांसाठी मोदी राज्यात येतात, मणिपूरला का गेले नाही, ठाकरेंचा मोदींवर निशाणा. मोदीजींच्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये वाढल्यात. या बघून घ्या, एकदा फिरून घ्या. महाराष्ट्र कसा आहे बघून घ्या. कारण महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे. बघून घ्या महाराष्ट्र. मिंध्या तुझ्यासमोर महाराष्ट्र ओरबडला जातोय तरी गप्प का. मिंधे खुर्चीसाठी दिल्ली समोर शेपूट हलवतायत. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका. मिंदे जे बोलतात ना, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंद्या, तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोयस. नार्वेकरांना सांगा इकडे येऊन बघ. उद्धव ठाकरेंची नार्वेकरांवर टीका. तर नार्वेकरांचा लबाड म्हणून ठाकरेंकडून उल्लेख. जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, इकडे येऊन हिम्मत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल. मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची. बिंडोक लोक शंकराचार्यांचं योगदान विचारतायत. भाजपमध्ये भ्रष्टाचारांना मान, मात्र शंकराचार्यांचा अपमान. उद्धव ठाकरेंची राणे आणि भाजपवर टीका. प्रभुराम एकवचनी. मोदींसारखे ढोंगी नव्हते. मोदींनी 11 दिवस उपवास केला. 80 कोटी जनता उपाशी आहे. संजय राऊतांची मोदींवर टीका. मोदींनी म्हणे 11 दिवस उपवास केला. या देशातली 80 कोटी जनता ही अर्धपोटी आहे. तुम्ही उपवासाचं नाटक कसलं करताय. शिवसेना पळवणाऱ्या बालीचा राजकीय वध केल्याशिवाय राहणार नाही. नाशिक मधून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. माझ्या भगव्याची प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची, आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखीन कोणी असतील, आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही. हा खरा निर्धार करा. राम आणि रावणाची वृत्ती कुणाची हे सर्वांना माहिती आहे. रामानं त्यांना सद्बुद्धी द्यावी. मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहित आहे. रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं तेही माहित आहे. लोकांना माहित आहे रावणाची वृत्ती कोणाची आहे. 3 दिवसाच्या उपवासानंतर शिवराय संन्यास घेण्याच्या विचारात होते. अयोध्येमध्ये गोविंदगिरींचं दुसरं विधान वादात. सहकाऱ्यांच्या समजुतीनंतर शिवरायांनी संन्यास घेण्याचा निर्णय बदलल्याचाही दावा.